मातीला लागलेला कलंक पुसायचा आहे. मला या मातीला आजपर्यंत दुष्काळी माती म्हणून हिरवलं जातं, त्या मातीला मला हिरवा शालू नेसवायचा आहे. या मान खटावच्या मातीतनं खूप छोटा अजेंडा होता निवडणुकीचा माझा. 3-4 वाक्याचा अजेंडा घेऊन आपल्या समोर आलतो की मला माझ्या मातीतनं कॅनॉल वाहताना मला बघायचं आहे. मला माझ्या मातीतनं कॅनॉल वाहताना बघायचं आहे. मला मान खटावच्या माळरानावर जिथं कुसळं पिकतात तिथं ऊस पिकताना मला बघायचं आहे. माझ्या माळरानावर कुसळाच्या जाग्यावर ऊस आला पाहिजे आणि तो ऊस पिकताना मला बघायचा आहे. या मान खटावच्या मातीमध्ये साखर कारखान्याचं धुराळं पेटलेलं मला बघायचं आहे. जे कधी कुणाच्या स्वप्नात नव्हतं ते साखर कारखान्याचं धुराळं पेटलेलं मला बघायचं आहे. एक स्वप्न घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर आलो. आपल्या सगळ्यांना हे स्वप्न दाखवलं. आणि एक साधं एका रेसनिंगच्या दुकानदाराचं पोरग एवढं मोठं बोलत होतं की 3.5 वर्षात या मातीत पाणी आलं नाही. जर तुम्ही मला आमदार केलं, 3.5 वर्षात या मातीत पाणी आलं नाही, तर विधानसभेचं जर निवडून गेलो तर मी राजीनामा देईन. इथून पुढे मी काम करणार नाही. ही भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर आलो. काय चुकलं हे जयकुमारचं? माझ्या मातीत पाणी आलं पाहिजे, माझ्या मातीत कॅनॉल व्हायला पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे. जो शेतकऱ्याचा पोरगा देशोधडीला लागलाय कामाच्या निमित्तानं गावाच्या गावं ओस पडतायत. बापाची लेकाची 6-6 महिना वर्ष 2-2 वर्ष भेट पाहत नाही. ती सगळी एका नात्यानं एका घट्ट बांधली पाहिजेत. शेतात पिकलं तर ही पोरं पोटासाठी बाहेर पडणार नाहीत. आई बापाजवळ राहतील, आपल्या बायका मुलांच्या जवळ राहतील. ही मुलं स्वाभिमानानं उभं राहतील, आमचा शेतकरी स्वाभिमानानं उभा राहील. ही भूमिका घेऊन जयकुमार आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि ही भूमिका घेतली. जयकुमारचं चुकलं. ही भूमिका मांडत असताना जे प्रयत्न केले ताकदीने, या मातीत पाणी आला पाहिजे, या मातीचा विकास झाला पाहिजे, माझ्या मान खटावच्या मातीचा विकास झाला पाहिजे, या मान खटावच्या माणसाला स्वाभिमानानं उभं केलं पाहिजे. काय आमची अवस्था होती? या मान खटावच्या मातीतल्या आमदाराला कोण विचारत होतं? सगळ्या निवडणुका आल्या, सगळे आपल्याला गृहीत धरून चालत होती. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा, प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. सातारा मतदारसंघाचा खासदारकीचा उमेदवार ठरवताना कधी मान खटावच्या माणसाला विचारलं होतं का? विचारलं होतं का? विधानसभेचा उमेदवार देताना कधी विचारलं नव्हतं. जिल्हा परिषद सदस्य झालेले अनेक माणसं, आमचे गुंगे काकापासून भीमराव काका, आपण सगळेजण इथं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. एक जिल्हा परिषद सदस्याचं तिकीट ठरवायचा अधिकार मान खटावच्या नेत्याला कधी होता का? तिकीट मागायचं, फलटणला जाऊन मुजरा घालायचा. तिकीट मागायचं, बारामतीच्या पाया पडायचं. तिकीट मागायचं कुठंतरी सातारा वाईच्या माणसाच्या पाया पडायचं आणि तिकीट मागायचं. ही आजपर्यंतची परिस्थिती होती. आता ती परिस्थिती मला बदलायची आहे. माझ्या माणसाला, या मान खटावच्या मातीला मला सन्मानानं, स्वाभिमानानं उभे करायचं आहे. ही भूमिका मी घेऊन बाहेर पडलो. काय माझं चुकलं? ही भूमिका घेत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2007 साली माझा राजकारणात प्रवेश झाला. एक जिल्हा परिषद सदस्य झालो आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर या फलटणकरांच्या, मान खटावच्या, बारामतीच्या सगळ्या लोकांच्या नजरा आल्या की घोड्याचं पोरगं कुठून आलंय, हे जिल्हा परिषद सदस्य कसं झालंय, या मान तालुक्यात कुठून आलं आणि असं कसं होऊ शकतं ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, काही विषय नाही, हे पोरगं इथे येऊन जिल्हा परिषद सदस्य कसं होतं. महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याला आदेश दिले. ते गृहमंत्री दुर्दैवाने आज जिवंत नाहीत, पण आबांनी जाता जाता मला सांगितलं, जयकुमार तू जिल्हा परिषद सदस्य झाला त्यावेळी पवार साहेबांनी मला तुझा इतिहास करायला सांगितलं. हे पोरगं कुठनं आलंय, याचे व्यवसाय काय, याचे धंदे काय, हे सगळं शोधून काढा. म्हणून महाराष्ट्राचं सगळं पोलीस खातं माझ्या मागे लावलं.
माझे सगळे सहकारी अर्जुन तात्यापासून सगळे सहकारी आपण इथं साक्षीला आहात. जिल्हा परिषद सदस्य झाला, माझ्या घरावर रेड चालू झाली. जिल्हा परिषद सदस्य झालो, पोलिसांच्या रेड माझ्या घरावर चालू झाला. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा माझ्या घरावर रेड झाली. घराची झडती घेतली, याला काय सापडलं नाही. त्या दिवसापासून माझ्या मागे जे काय जमेल ते शुक्लकाश लावायचा प्रयत्न या मंडळींनी केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जिल्हा परिषद सदस्य झालो आणि सदस्य झाल्यानंतर मसवडची नगरपालिकेची नगराध्यक्षाची निवड होती नितीनभाई. आणि तेव्हा आम्ही काय गणित बसवली, काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकार्याने काय गणित बसवली आणि महादेव मासाळ सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला नगराध्यक्ष बनवायचं आम्ही ठरवलं. तेव्हा अख्खी राष्ट्रवादी, अख्खी बारामती, अख्खं सांगली सगळे नेते मंडळी जागे झाले आणि जयकुमार गोरेगावर कशा पद्धतीनं जयकुमारला थांबवता येईल, 2-3 दिवसात नगराध्यक्षाची निवड आहे आणि त्याच्या अगोदर जयकुमारचा कसा व्यवस्था करता येईल अशा पद्धतीची भूमिका या मंडळींनी घेतली. माझ्याच पार्टनरशिप फर्म मधल्या एका पार्टनरला हाताशी धरलं, एक साधा पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला, साधा एक पोलीस स्टेशनला अर्ज दिला आणि त्या अर्जावर नितीनभाई 5 पार्टनर फर्म मध्ये 5 जण आम्ही पार्टनर होतो आणि 5 पार्टनर आम्ही असताना सगळेजण एकाच गाडीत होतो. 1 नंबरचा पार्टनर, 2 नंबरचा पार्टनर, 3 नंबरचा पार्टनर, 4 नंबरचा पार्टनर आणि 5 नंबरचा पार्टनर सगळे एका गाडीत आम्ही होतो. सह्याचा अधिकार पहिल्या 1 नंबर आणि 2 नंबरचा पार्टनरला होता. 5 नंबरच्या पार्टनरला एक साधा अर्ज दिला होता की आमचा हिशोब पूर्ण झाला नाही, पार्टनरची स्लिप डीडचा हिशोब पूर्ण झाला नाही तर त्याला कोर्टामध्ये जाऊन त्याला न्याय मागायचा असतो. ही वास्तविक आता भूमिका असते. मला वाटतं इथं व्यापारी बांधवांना माहिती असेल, त्यांनी पार्टनरशिप फर्म चालवली त्यांना माहिती असेल. पण ह्या मंडळी सगळा विषय बाजूला ठेवला. त्या एका अर्जावर मसवडच्या नगरपालिकेची निवडणूक जिंकायची. आता आपल्या हाताला काय लागत नाही, मसवडचा नगराध्यक्ष जयकुमार गोरे म्हणतोय तो होतोय. म्हणून एका अर्जावर एका गाडीमध्ये आम्ही 4 पार्टनर होतो. 1 नंबरचा पार्टनर, 2 नंबरचा पार्टनर, 3 नंबरचा पार्टनर, मी 4 नंबरचा पार्टनर होतो. मला सांगा, पहिली अटक कोणाला व्हायला पाहिजे होती? पहिली अटक 1 नंबरच्या पार्टनरला व्हायला पाहिजे. दुसरी अटक 2 नंबरच्या पार्टनरला व्हायला पाहिजे होती. तिसरी अटक 3 नंबरच्या पार्टनरला व्हायला पाहिजे होती. चौथ्यांदा मी अटकेत जायला पाहिजे होतो. आम्ही चौघाच्या चौघ एका गाडीत आहे. आम्ही चौघाच्या चौघ एका गाडीत आहे आणि त्यातल्या फक्त जयकुमार गोरेला ताब्यात घेतलं जातं आणि बाकीचे सगळेजण घरी जातात. एका नगरपालिकेच्या निवडणुकीचं राजकारण बदलते म्हणल्यावर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील, फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि कोण अकलूजचं कोण कुठलं होतं अजून ही सगळी मंडळी मसवडच्या रेस्ट हाऊस, आपलं मिरजेच्या रेस्ट हाऊस मध्ये जमली आणि तिथून हे षडयंत्र रचलं. त्याची फिकीर मी करत नाही. ही भूमिका पहिल्यांदा घेतली. सांगतो, पहिल्या दिवशी सगळ्यात चुकीचं पाऊल उचललं, जयकुमारला हरवायचा प्रयत्न केला. जयकुमारची नीती सरळ आहे, जयकुमारची भूमिका सरळ आहे. जयकुमारनं कधी कुणाच्या वाऱ्या पाचोऱ्यावर पाय दिला नाही. आपण सगळेजण आहात, या तालुक्याचे साक्षीदार आहात. माझी या तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, रासप असेल, बसप असेल, सगळ्यांना माझी विनंती आहे, एक गोष्ट अशी दाखवा की जयकुमारनं तुमच्या बाबतीत चुकीची केली. एक गोष्ट दाखवा की जयकुमारनं कुणाच्या वाऱ्या पाचोऱ्यावर पाय दिला. एक गोष्ट दाखवा की जयकुमारनं चुकीच्या पद्धतीनं निवडणूक केली. एक गोष्ट दाखवा की जयकुमारनं कुणाला धमकावलं, जयकुमार कुणाला चुकीचं बोलला. एकदा दाखवा, मी सांगेल ते ऐकायला तयार आहे. पण आयुष्यात त्यांनी सगळ्यात मोठी चूक केली आणि तिथे जयकुमारचा उदय झाला. सगळी मान खटावची जनता एका केसमध्ये माझ्या पाठीशी उभी राहिली. ती चूक केली, जयकुमार आमदार झाला. एकदा सांगली नाटक केली, त्याची ती चूक झाली आणि जयकुमार आमदार झाला. मी मान खटावच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो. मनापासून त्यांचा ऋणी आहे की त्याही परिस्थितीत आपण माझ्या पाठीशी उभा राहिला. तेव्हा तर माझी ओळख पळतच नव्हती हो. आता चालव तर हे गोर आहे का काळा आहे म्हणून अनेक जण बघायला येत होती. नाव गोर आहे पण सगळेजण आपण बघायला येत होता. तेव्हापासून ही सुरुवात झाली.
आपण सगळेजण बघताय 2007 साली 9 साली विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आदरणीय पवार साहेबांची लोकसभेची निवडणूक लागली. मगासपासून आपण भूमिका घेत असताना काही अनेकांनी अपशब्द वापरले. त्या त्यांच्या भावना होत्या. त्या भावनाशी सगळ्या भावनाशी मी सहमत आहे असं नाही. मी आजही आदरणीय पवार साहेबांचा मनापासून आदर करतो. ते खूप मोठे नेते आहेत, खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मी मनापासून सन्मान करतो. पण तो सन्मान करत असताना पवार साहेबांना एक दोष मी देतो. 45 वर्ष पवार साहेब ही जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली. 45 वर्षामध्ये बोट दाखवील त्या माणसाला तुम्ही आमदार केलं, बोट दाखवील त्या माणसाला या जनतेनं खासदार केलं. तुमच्यावर मनापासून प्रचंड प्रेम केलं. तुम्ही वेगवेगळे पक्ष काढले, त्या पक्ष काढले तरी ही माणसं तुमच्या सोबत राहिली. काय तुम्हाला या लोकांनी मागितलं होतं? या लोकांनी फक्त मागितलं होतं की आमच्या शेताला पाणी द्या पवार साहेब. याच्या पलीकडच्या या लोकांनी काय मागितलं नव्हतं. पवार साहेब ते तुम्ही दिलं नाही, याचं शल्य या मानखटावच्या माती आहे. जर आपण ते केलं असतं, ते पाणी जर आपण मानखटावच्या मातीत दिलं असतं तर कदाचित जयकुमार नावाचं पीक या मानखटावच्या मातीत निर्माणच झालं नसतं. याचं पाप तुमचंच आहे, याचं पापच तुमचं आहे. ही भूमिका तुम्ही घेतली असती, या जनतेला पाहिजे ते तुम्ही दिलं असतं, त्या जनतेनं पर्याय बघितला नसता, जयकुमारला शोधला नसता. इथं पाणी याला जयकुमार यायला लागला. त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून पवार साहेबांच्या बद्दल जे आनंदानं मगासपासून बोललो त्या बाबतीत आम्ही सगळेजण सहमत आहे, अशातला विषय आहे. पण 2007ची निवडणूक, आपल्या 9ची निवडणूक माहिती, आपल्या सगळ्यांना माहिती. त्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांच्या समोर मी गेलो, मला बोलवून घेतलं. आता बोलवलं होतं का नाही माहिती नाही, का मध्ये चमच्याने मला घेऊन गेली होती हे मला अजून कळालं नाही. कारण पवार साहेबांच्या जवळ इमानदारी दाखवायला अनेक गडी फिरत होते. त्यावेळी पवार साहेबांच्या समोर मी गेलो आणि त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीची आमची चर्चा झाली. तेव्हा जयकुमार त्यांच्या पुढे किडा मकोडा एवढाच होता. पण पवार साहेबांच्या पुढे तेव्हा सुद्धा धैर्यशील दादा अभिमानानं सन्मानानं जयकुमार गोरे बोलला. पवार साहेबांना मी सांगितलं, पवार साहेब तुम्ही खूप मोठे नेते आहात, आम्ही तुमचा सन्मान करतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक आपल्यासारखा मोठा नेता, देशामध्ये ज्याची किंमत आहे, ज्याला पत आहे, या भागातले सगळ्यात मोठे नेते आपण आहात. आणि या निवडणुकीत आम्ही तुमच्या सोबत राहायची भूमिका घेऊ. पण पवार साहेब खरं सांगू का, या जयकुमार गोरेचा पाया पवार साहेबांना विरोध करून या तालुक्यात निर्माण झालाय. तरी सुद्धा मी तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये सोबत राहायची भूमिका घेणार आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण पवार साहेबांना मदत केली. कुणाच्या नया रुपयाला माझा कार्यकर्ता मिळणार राहिला नाही. एक नया पैसा नाही आम्ही घेतला. बूथचं सगळे व्यवस्था सुद्धा आम्ही केली. आमच्या कार्यकर्त्याला लागेल ती सगळ्या गोष्टी आम्ही पुरवल्या. पवार साहेब खासदार झाले. पण पवार साहेब खासदार झाल्यानंतर अख्ख्या 5 वर्षात पाणी याचा तो विषय होताच. माऱ्याची बारामती होणार होती, या मानखटावच्या मातीला पाणी द्यायचं होतं, या सगळ्या गोष्टी होत्या. पण पाणी तर मिळालंच नाही. पण 5 वर्षात काँग्रेस पक्षाच्या मानखटावच्या मातीतल्या एकाही कार्यकर्त्याला पवार साहेबांनी कधी चौकशी सुद्धा केली नाही. एकाला 1 रुपयाचा फंडाचा विषय आला नाही. एकही गोष्ट आम्हाला विचारलं नाही की तुम्ही आमचं काम केलं म्हणून एखाद्या खालच्या कार्यकर्त्याने आम्हाला कधी सांगितलं नाही. पण ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी 5 वाजता सगळीकडे नितीनभाई म्हणले की काँग्रेसनं कामच केलं नाही. तेव्हापासून आजपर्यंतची भूमिका आहे. तेव्हा आम्ही आघाडीचा धर्म पाळला. अनेकांचं म्हणणं होतं या स्टेजवर मगाशी बबनराव बोलले, आता घराच्या पाठीमागे सभा आहे, तेव्हा घराच्या पुढे सभा होती. सगळ्यांनी सांगितलं काही झाली तर मतं द्यायची नाही, ही भूमिका त्यांची होती. आणि ती भूमिका घेतली. पण मी सगळ्यांचं म्हणणं मोडून काढलं आणि पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहिलो. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे
लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आला. आपण सगळ्यांनी मला ताकदीने आशीर्वाद दिले की जी भूमिका मांडली त्या भूमिकेसोबत आपण राहिला आणि मला तुम्ही आमदार केलं. एका साध्या घरातलं पोरगा आमदारच कसं होतं ही भूमिका या सगळ्या मंडळींना प्रश्न पडला. या जिल्ह्यातले प्रस्थापित सगळे प्रस्थापित आणि या प्रस्थापितांनी मिळून कशा पद्धतीने मला अडवता येईल अशा पद्धतीची भूमिका